नाही मग मी बंद करू का? नाही आमदार साहेबांनाच बोलून द्यायचं का? तसं काय नाही, 2 मिनिटं बोलू द्या. बोललंच पाहिजे आज काय नाही. या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांनी खूप चांगलं भाषण केलं. कारखान्यात काय चाललंय, कसा भ्रष्टाचार चाललाय, तालुका अध्यक्षांनीच मांडलं. त्यामुळे माझं काही बोलायचं काम त्यांनीच संपवलेलं आहे. त्यांच्याच आमदार या मंडळाचे अध्यक्ष आहे. बरं असं मला बोलायचं नव्हतं. मी बोलायसाठी एवढ्यासाठी उभं राहिलो. आजच्या या 37वा वार्षिक सभेचे अध्यक्ष, या कारखान्याचे चेअरमन आदरणीय गायकर साहेब, या तालुक्याचे प्रथम नागरिक आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब, कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीताताई भांगरे, सर्व संचालक मंडळ, सर्व शेतकरी बंधू भगिनी, या अगस्ती कारखान्याचे सर्व हितचिंतक, सर्व पत्रकार बंधूंनो, खरं तर आज अटलजींची जयंती आहे. त्यांना पहिल्यांदा विनम्र असं अभिवादन करतो. त्याचं कारण असं, त्यांची एक कविता आहे, डूबने से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. आज या महाराष्ट्र राज्यावर 11.3 लाख कोटी रुपये कर्ज आहे. पण देवेंद्र फडणवीस कधीच असं म्हटले नाही, या राज्यावर इतकं कर्ज आहे, आता मी कसं करू, आता या राज्याचं कसं होईल. हे घाबरून चालत नाही. साखर कारखानदारी महाराष्ट्रात नाही, देशात साखर कारखाना अडचणीत आहे. साखर कारखानदारी ही देशात अडचणीत आलेली आहे आणि आपल्यालाही ते आलं आहे आपल्या वाट्याला. आणि म्हणून तरीसुद्धा पराकाष्ठा करून गायकर साहेब सर्व मंडळी करतायत. आणि म्हणून मला मगाशी पांडुरंग नवलेंचं खूप चांगलं वाक्य आठवलं, उत्कर्षताई तुम्ही काही वंचित नाही, तुम्हाला तर म्हणलं होतं आमच्या भाजपमध्ये या. परंतु त्या पांडुभाऊंनी असं एक वाक्य वापरलं, या कारखान्याला नाव अगस्तीचं दिलं. आणि अगस्ती कारखान्याबरोबर चर्चा चालली, का रे अगस्तीचं कसं होईल. अरे इतके मोठे महाराज, पण त्या कारखान्याला ते नाव जोडल्यामुळं महाराजांची सुद्धा बदनामी होती. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे, व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांचं, सर्वपक्षीय बैठकीतही मी तेच सांगितलं, आजही मी तेच सांगतो. आणि आता आपण खूप असा अगस्ती कारखाना एका संक्रमण अवस्थेत चाललेला आहे. आणि म्हणून माझी तालुक्यातल्या तमाम लोकांना विनंती आहे, ही कामधेनू बंद झाली ना, परत ही कधीच चालू होणार नाही. आणि दुर्दैव असं, आपल्यावर संकटावर संकट आलेत. याचं कारण असं, या महाराष्ट्रातली साखर कारखानदारी शरद पवार पाहत होते, ते वयाने थकले. त्याच्यानंतर अजितदादा पाहायला लागले. दुर्दैवाने अजितदादा हे जग सोडून गेले. आणि अशा अडचणी आपल्या खरं वाढत चालल्या. त्यात समजा पिचड साहेब मंत्री होते, कारखान्याचे चेअरमन होते, कसा तरी गाडा चालला होता. पिचड साहेबांचं मंडळ पराभूत झालं, गायकर साहेब आमदारांचं मंडळ आलं. मध्ये गायकर साहेबांना थोडी शारीरिक खरं तर व्याधी जोडल्या. आणि म्हणून गायकर साहेब थोडे शारीरिक त्या ठिकाणी खचले होते, परंतु पुन्हा पूर्वपदावर आलेले. या सगळं संक्रमण अवस्थेत जात असताना हा अगस्ती कारखाना जर 2 वर्ष जर टाळा लागला ना, आज या ठिकाणी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपण बघतोय दादासाहेब रुपदे, मधुकरराव पिचड, भाऊसाहेब हांडे, अरे हिमालयाच्या उंचीचे माणसं या तालुक्यात होऊन गेले. आज श्रद्धांजलीचे जे फोटो लावले अगस्ती कारखान्याच्या कार्यस्थळावर, हा जर कारखाना बंद पडला तर अशी परिस्थिती परत कधीच येत नाही. आणि म्हणून मनात अशी पाल चुकचुकती, उत्कर्षताई भविष्यात पुढच्या वर्षी वार्षिक मीटिंग होईल का नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे, थोडा त्रास होईल, थोड्या अडचणी होतील, शेतकऱ्यांच्या होतील, कामगारांच्या होतील, संचालक मंडळांच्या होतील, परंतु हा अगस्ती कारखाना जर चालू ठेवला नाही, ह्या वर्षी चालला नाही, वाटलं तुम्हाला 2 वर्ष गॅप घ्यावा, तुम्ही गॅप घ्यायला गेला का ह्या कारखान्याचं कायमस्वरूपी बंद पडल्याशिवाय राहणार नाही. आपलं झालं कसं, आपण परावलंबी राहिलोय, आपल्याला कधीतरी स्वावलंबी होणार आहे. आणि म्हणून या तालुक्याच्या जनतेच्या वतीनं आमदारांना मी विनंती करणार आहे, तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. कधीतरी बाळासाहेब थोरातांवर अवलंबून राहिला हा कारखाना, कधीतरी विखेंवर अवलंबून राहिला हा कारखाना. आणि म्हणून या दोन्ही लोकांनी कधीतरी आपल्याला खेळते मिळते केलंय. अरे या अकोला तालुक्याला हा आदिवासी म्हणून हा अकोला तालुक्याचा जर कारखाना आला असेल तर आपण किती दिवसांनी हा स्वावलंबी होणार. मी काल त्या निळवंड्याच्या धरणावर गेलो, त्या धरणावर मी बोर्ड पाहिलं, मला माझ्या वेदना झाल्या. हेमंत आवरी माझ्याबरोबर होते, मी मोबाईलमध्ये फोटो काढून आणला. जाधव साहेब, या कारखान्याला, ज्या निळवंडे धरणाला ज्यांचं योगदान होतं त्यांचं कोणाचंही नाव नाही. मी पिचड साहेब विरोधक होतो, मी त्यांच्या विरोधी पक्षात काम केलं, त्यांना अनेक वेळा या ठिकाणी जाब विचारला, पण त्या निळवंडे धरणासाठी त्यांचं योगदान होतं. त्या कोण शिलेव मात्र मधुकर पिचडांचं नाव दिसलं नाही. लोणीवाल्यांच्या बापलेकांचं नाव दिसलं, पिचड साहेबांचं नाव दिसलं नाही. अरे ज्या पिचड साहेबांनी पुनर्वसनाला प्रयत्न केले, जमीन अधिग्रहणाला प्रयत्न केले, निळवंड्याच्या धरणाला निधी उपलब्ध व्हावा म्हणून प्रयत्न केले,
त्या निळवंड्याच्या धरणावर पिचड साहेबांचं नाव नाही. असाच आगासी कारखाना एक दिवस कोणाच्या तरी हातात जाईल. मित्रांनो, या अकोले तालुक्याच्या शेतकऱ्याला या खिंडीतून पुढे येता येणार नाही. आणि म्हणून आज गायकर साहेब शारीरिक जरी थकले असतील, वय झालं असेल, आमदारांची जबाबदारी, या संचालक मंडळाची जबाबदारी, काही करा. आणि मुळात आता या राज्यात, या देशात सहकाराचे कायदे इतके भयानक झाले. मी काल सहज पुस्तक वाचत होतो. प्रवीण दरेकरांची मुंबई बँक नावाची बँक आहे. त्या बँकेने त्या सहकार निर्माणाने त्या ठिकाणी फ्लॅटची निर्मिती केली. म्हणजे लँड डेव्हलपर जेवढे जागा घेतात, फ्लॅट बांधतात आणि सहकारी तत्वावर ते फ्लॅट विकतात. आज सुद्धा मल्टी स्टेट म्हणून कारखान्याच्या नंतर अकोले तालुक्यातल्या छोट्या छोट्या पतसंस्था उभ्या राहिल्या. छोट्या छोट्या पतसंस्था होत्या, त्या आज करोडो रुपये नफ्यात आहे. त्याच्या आधी कारखाना निघाला, कारखाना का नफ्यात नाही. आणि म्हणून सहकार आता बदलत चाललाय. सहकाराच्या कक्षा रुंदावत आहे. अमित शहाला हा सहकार बदलायचा आहे. आणि म्हणून तुम्ही हातबल होऊ नका. या सहकाराला खूप मोठा फायदा देशातलं सहकार खातं करणार आहे. आणि म्हणून आपल्याला हातबल न होता कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक दृष्टीने आपल्याला पुढे जायचं आहे. या ठिकाणी कारखान्याच्या निमित्तानं या सहकाराला अनेक व्याप्ती आहे. आता मल्टीस्टेट करून लोकांनी लँड डेव्हलपिंगच्या जागा खरेदी विक्री करतात, त्यात नफा केला. आणि म्हणून आपल्याला उपपदार्थ निर्मिती करता येईल का? नुसतं ऊस आणि गळितावर हे अवलंबून न राहता अगस्ती कारखाना उपपदार्थ निर्मितीत गेल्याशिवाय आपल्याला कोणत्याही गोष्टीत नफा होणार नाही. आणि म्हणून शेजारी एक खाजगी साखर कारखाना झाला होता संगमनेर तालुक्यात. मित्रांनो, त्याचं तर इतकं लक्ष होतं तरी सुद्धा त्याला अडचण आली. तो कारखाना बंद आहे, शेतकऱ्यांचं पेमेंट राहिलंय. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सहकार खात्यामार्फत, सरकारमार्फत, आता सरकारी पक्षात आमदार आहेत, सरकार महायुतीचं आहे. आणि म्हणून आपल्याला तो एक मोठा आशेचं किरण आहे. आणि म्हणून माझी या सभासदांच्या वतीनं विनंती आहे, खरं तर आज परत लक्ष दिलं नाही. पुन्हा गायकर साहेब म्हणले आता माझ्या खूप अंगाशी आलं, आता मला पेलवतच नाही. तर मित्रांनो, हा कारखाना बंद पडल्याशिवाय राहणार नाही. आणि मी त्या दिवशी आमच्या सर्वपक्षीय मीटिंगमध्ये सांगितलं, आजही या व्यासपीठावर सांगतो, अगस्ती कारखाना बंद पडावा म्हणून काही लोकांनी देव पाण्यात ठेवले. याचं कारण असं आहे, त्या खाजगीवाल्यांना हा अगस्ती कारखाना चालवायला घ्यायचा आहे आणि स्वतःच्या मालकीचा तो कारखाना करायचा आहे. आणि म्हणून मित्रांनो, हे षड्यंत्र आपल्याला हाणून पाडायचं असेल, आपल्याला या मंडळाला, ठीक आहे, राजकारण करायचं त्यावेळेस करू, आमदाराला विरोध करायचा तेव्हा करू, गायकरांना विरोध करायचा तेव्हा करू. आज ही संक्रमण अवस्थेतून जर बाहेर पडलो नाही तर उद्या तुम्हाला आम्हाला परत पुढच्या वार्षिकला प्रश्न मांडायला सुद्धा प्रश्न नाही. मग आपण या फोटोवरून काय भांडणार, या अहवालावरून काय भांडणार. आणि म्हणून ही कामधेनू टिकवायची असेल, हा कारखाना चालवायचा असेल, सर्वांनी सहकार्याची भूमिका घ्या, ही कळकळीची विनंती करतो. आणि हा कारखाना अबाधित चालू राहावा अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद.